निवडक प्रश्न, तपशीलवार संशोधन, पक्षपातीपणा नव्हे समतोल, आक्रस्ताळपणा नव्हे अभ्यासपूर्ण, तज्ञांचा सहभाग, सखोल विश्लेषण, विविध विषयांचा वेध घेणार एक नंबरचा कार्यक्रम. बहार रोखोक डॉक्टर उदय निरगुडकरांसोबत सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री 9 वाजता फक्त झी 24 तास वर. नमस्कार. रोखोकला स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. राज्य मंत्रिमंडळानं घेतलेल्या नव्या निर्णयामुळे पुन्हा एकदा ऊसाचं गुऱ्हाळ सुरू झालंय. राज्यात एकूणच 7.5% जनता ऊसावर अवलंबून आहे. जवळपास 10 लाख हेक्टर जमिनीवर तब्बल 710 लाख मेट्रिक टन आपल्याकडे ऊसाचं उत्पादन होतं. ऊसाला जास्त पाणी लागतं आणि त्यामुळेच ऊस विरुद्ध इतर पिकं असा अघोषित संघर्ष आपल्याकडे नेहमीच पाहायला मिळतो. एकतर सिंचनाचं खूप मोठं क्षेत्र ऊसानं व्यापलंय. शिवाय उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यापैकी सर्वात जास्त वापर ऊसाच्या लागवडीसाठी होतो. त्यामुळे ऊसाची दर एकरी उत्पादकता ही निश्चितच विशेष महत्त्वाची आणि त्याहीपेक्षा चिंतेची बाब आहे. अगदी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काळात देखील याबाबत नियमन असावं अशीच भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली होती. ऊसाला ठिबक सिंचनाखाली आणण्याचं सूतोवाच विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी देखील केलेलं होतं. प्रत्येकालाच तसं वाटत होतं. राज्यातल्या ज्या 10 लाख हेक्टर जमिनीवर ऊस होतो त्यापैकी तब्बल 2.5 लाख हेक्टर आपल्या दुष्काळग्रस्त अशा मराठवाड्यात होतो. गेल्या काही वर्षात भूजल पातळी कमी होत चालली आहे. मराठवाड्यात तर ती सर्वाधिक कमी आहे. राज्यातल्या 50 लाख हेक्टर जमिनीपैकी केवळ 4 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. अशा परिस्थितीत आजपर्यंत झाला नव्हता असा एक महत्त्वाचा आणि धोरणात्मक निर्णय राज्य सरकारनं आज घेतला. राज्यात ऊस पिकासाठी ठिबक सिंचन सक्तीचं करायचं सरकारनं ठरवलंय. ठिबक यंत्रणा बसवण्यासाठी शेतकऱ्यांना 7.5% इतक्या सवलतीच्या व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाणी वाचवण्यासाठी खरोखरच सरकारनं हा निर्णय घेतला का? पण त्यासाठी नेमका किती खर्च येणार आहे हा सवाल आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना जे काही अनुदान मिळणार आहे ते अनुदान नेमकं शेतकऱ्याच्याच पदरी पडणार आहे का? त्यामुळे खरोखरच पाण्याची बचत होणार आहे का? याचा फायदा किती शेतकऱ्यांना होणार आहे? सगळी सबसिडी जी काय आहे ती ऊसासारख्या पिकाला द्यायची, मग ऊसातल्या वरच्या वर्गाला याचा फायदा होणार. मग शेतीसाठी कर्ज ही नेमक्या कोणत्या प्रकारची गुंतवणूक समजायची? ऊसासाठी सवलती दिल्यानं सिंचनाखाली नसलेल्या जमिनीत जी पिकं घेतली जातात त्या पिकांबाबत त्या शेतकऱ्यांच्या मनात दुजाभावाची भावना नाही का निर्माण होणार? त्यामुळे पीक पद्धतीत असमानता नाही का येणार? धरणातला केवळ 40% पाणीसाठा शेतीसाठी आमच्याकडे वापरला जातोय, म्हणजे धरणातलं फक्त 40% पाणी शेतीपर्यंत पोहोचतंय असं जे तज्ज्ञ म्हणतात त्यात काही तथ्य आहे का? धरणामध्ये नियोजनानुसारच सिंचन व्यवस्थापन पद्धती का राबवली जात नाही? ऊसासाठी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन सक्तीचं करण्यात आलंय. मग सगळी जमीन सिंचनाखाली आणण्याची सक्ती सरकारवर आम्ही कधी करणार आहोत? शेतीला अखंडित असा वीज पुरवठा करण्याचं बंधन सरकार कधी पाळणार आहे? सरकारनं 2009 मध्ये भूजल पातळी कायदा लागू केला, पण त्या कायद्याच्या अंमलबजावणीचं काय झालं? कायदा लागू झाल्यानंतर भूजल पातळी वाढली का कमी झाली? आता ठिबक सिंचन सक्तीचं केलं तर जे ऊस उत्पादक याचं पालन करणार नाहीत त्यांच्यावर कोण आणि कशी कारवाई करणार? त्यामुळे भ्रष्टाचाराचे नवे फड तर उभे राहणार नाहीत ना. चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. ऊसाला ठिबकचा उतारा. ऊसाला ठिबकचा उतारा पाहूया. या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. ऊसाच्या पिकाला लागणारं भरमसाठ पाणी हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. कायम दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यासारख्या भागातही ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. राज्यामधल्या केवळ 18% जमीन सिंचनाखाली असताना ऊसासाठी एवढं पाणी वापरायचं कशाला अशी चिंता नेहमीच व्यक्त होते. पाण्याचा हा उपसा थांबवण्याकरता ऊसासाठी ठिबक सिंचन सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. पाण्याची कमतरता आणि ऊसाचं वाढलेलं क्षेत्र लक्षात घेऊन सरकारनं हा धाडसी निर्णय घेतलाय.
जवळपास 12,500 घनमीटर पाणी प्रत्येक हेक्टरचं वाया जात होतं. त्या पाण्याची बचत होऊन जमिनीचा पोत जास्त पाणी दिल्यामुळे जो खराब होत होता तो जमिनीचा पोत याच्यामुळे दुरुस्त होईल, शेतकऱ्याचं उत्पादन वाढेल, असे अनेक फायदे या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे होणार आहेत. ठिबक सिंचन यंत्रणा बसवण्याकरता सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 7.5% इतक्या सवलतीच्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणार आहे. प्रति हेक्टरी 85,000 रुपये खर्च अपेक्षित धरून हे कर्ज दिले जाणार आहे. मात्र सरकार ठिबकसाठी अनुदान देणार की नाही याबाबत संभ्रम आहे. यापूर्वी ठिबक आणि तुषार सिंचनाकरता सरकारकडून 35 ते 75% अनुदान दिलं जात होतं. मात्र गेल्या 4 वर्षात ते अनुदान शेतकऱ्यांच्या पदरात पडलेलं नाही. सुमारे 350 कोटी रुपयांचं ठिबकचं अनुदान रखडलंय. आता ठिबक कंपन्यांच्या भल्याकरता सरकारनं ठिबक सक्तीचा तुघलकी निर्णय घेतल्याची टीका होतीये. ठिबक सिंचन संचाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा आणि सरकारमधल्या काही लोकांचा लागेबाधे आहेत का? त्यांचा माल खपवण्यासाठी तुम्ही हे करताय का? सरकार याच्यामध्ये काय भूमिका घेणार आहे? सरकार सबसिडी किती देणार आहे? सरकार शेतकऱ्याला मदत किती करणार आहे? मागेल त्याला संच देणार आहे का? हे पहिल्यांदा सरकारनं स्पष्ट करावं आणि मग सक्तीची भाषा करावी, अन्यथा हे आम्ही चालून देणार नाही. 2017-18 मध्ये 1.5 लाख हेक्टर तर 2018-19 मध्ये 1.55 लाख हेक्टर ऊसाचं क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. शेतात ठिबक सिंचन यंत्रणा बसवल्यानं पाण्याची बचत होईल, शिवाय पाटानं पाणी पाजण्याकरता मजुरांचीही गरज भासणार नाही. जास्तीत जास्त पाणी दिल्यानं जमिनीचा पोत कमी होतो, जमीन क्षारपड होते, पण ठिबकमुळे जमिनीचा पोत कायम राहणार आहे. पाणी टंचाईच्या काळात ठिबकनं पिकं जगवता येतील. हा जर निर्णय सरकारने घेतलेला तरी 1 नंबरचा निर्णय आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येकाच्या रानात ठिबक करून चांगलं उत्पन्न, चांगलं पाणी आणि पाणी टिकून राहायला, जमीन चांगली राहण्यासाठी ठिबकचं व्यवस्थापन 1 नंबर होईल. काय अडचण येणार नाही. ठिबकचे असे फायदे असले तरी ऊस पिकाकरता ठिबक सिंचन सक्तीचं केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष उफाळण्याची चिन्ह आहेत. आधी शेती व्यवसाय अडचणीत असताना ठिबकसाठी कर्ज घेऊन ते फेडायचं कसं असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जाऊ शकतो. अमित जोशीसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. उसाला ठिबकचा उतारा या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला, तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील. चंद्रकांतदादा पाटील, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत माजी अर्थमंत्री जयंत पाटील. जयंत पाटील, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे देखील आपल्याबरोबर आहेत. राजू शेट्टी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि वाल्मी या संस्थेतले निवृत्त प्राध्यापक आणि जलसिंचनाचे ज्येष्ठ अभ्यासक प्रदीप पुरंदरे हे देखील आपल्याबरोबर आहेत, त्यांचंही स्वागत. सर्वप्रथम चंद्रकांत दादा, आपल्यापासून सुरुवात करूया, कारण आपल्या सरकारनं हा अत्यंत बहुचर्चित आणि मला असं वाटतं 6 ते 7 वेळा मागच्या सरकारच्या काळात आणि या सरकारच्या काळात ह्याच्याबद्दल एक सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केलं होतं, परंतु आज हा निर्णय घेतला गेला. या निर्णयामागचा नेमका विचार काय, याचा फायदा किती शेतकऱ्यांना होईल असा आपला अंदाज आहे? असं आहे की आज दिवसभरात चाललेली चर्चा मी टी व्हीवर पाहिली आणि ऐकली. याच्यामध्ये सक्ती शेतकऱ्यांना करतो आहोत अशा भूमिकेतून याच्याकडे न पाहता, पाण्याची बचत होणार आहे या भूमिकेतून न पाहता, शेतकऱ्याच्या पिकाची उत्पादकता याच्यातून प्रचंड वाढणार आहे. आणि त्या भूमिकेतून मला असं वाटतं की शेतकऱ्यांना उपयोगी हा निर्णय झाला असं बघितलं पाहिजे. आपण उदाहरणच घेऊया की जर आपण नॉर्मल पाणी जे देतो, पाटाने पाणी देतो, त्याने जर आपण ऊस घेतला तर तो ऊस 78 टन हेक्टरी येतो. आणि जर नीट ड्रीप इरिगेशन आपण राबवलं तर हेक्टरी उत्पादन हे 360 टनापर्यंत जातं. इतका फरक पडतो. इतका फरक जरी सर्वसाधारण शेतकऱ्यात नाही पडला तर तो डबलचा पडतो. सांगली जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुखांनी 2000 एकराची एकत्रित ग्रुप ड्रीप केली आहे, जिथे माळ रानावर त्यांनी ऊस घेतला. 40 टन एकरी उत्पादन होतं त्यांचं, ते 82 टन एकरी उत्पादन झालेलं आहे. आणि त्यामुळे मुळात काहीतरी गफलत होते आहे. ह्याला शेतकऱ्यांना सक्ती करतोय, शेतकऱ्यांकडून पैसे काढायचे आहेत, कंपन्यांचा फायदा, असा विषय नाही आहे. आपल्याला आता जर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना शेती फायदेशीर ठरायची असेल, म्हणजे हे ऊसाच्या बाबतीत आहे, तसंच केळीच्या बाबतीत आहे. केळी जर आपण नॉर्मल केळी घेतली तर तो 12 किलोचा घड येत असेल, तर आपण जर तो ठिबकने घेतला तर तो 30 किलोचा येतो.
हे सगळे आकडे मी माझ्या म्हणजे सांगत नाही, हे सिद्ध झालेलं आहे. कापसाच्या बाबतीतही तेच आहे. 7 क्विंटल नॉर्मली आपण जर नॉर्मल कापूस घेतला तर 7 क्विंटल एकरी उत्पादन येत असेल तर ते 27 क्विंटलपर्यंत जाता हा आपला अनुभव आहे एकरी ठिबक वापरल्याने. त्यामुळे ठिबककडे पाणी वाचवणं हा एक भाग आहे, पण उत्पादकता वाढवता ह्या भूमिकेने बघायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्या अर्थाने आज सरकारने जो निर्णय घेतला तो निर्णय सुद्धा काहीतरी कन्फ्युजन करणार आहे. त्या निर्णयामध्ये सरकारने असं म्हटलं की जे कर्ज घेतलं जाईल नाबार्डकडून मुळात ते 4% मिळेल, त्याच्यावर लोडिंग किती होईल हा भाग धरला तर तो 7.25% गेला, तर त्यातले 4% व्याज सरकार बेअर करणार, 1.25% कारखान्याने बेअर करायचा आणि 2% शेतकऱ्याने बेअर करायचा. म्हणजे त्याच्यामध्ये व्याजसुद्धा सरकार बेअर करण्याचं. आणि त्यात माझं असं मत आहे, आज माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली की आपण ह्या मधल्या स्टेप जर गाळल्या, राज्य सहकारी बँकेकडे पैसे येणार, मग जिल्हा बँकेकडे येणार, मग विविध कार्यक्रम येणार, ह्या जर गाळल्या आणि नाबार्डकडून डायरेक्ट जिल्हा बँकेला घेतलं तर 4.5%नेच आपल्याला हा कर्ज पुरवठा करता येईल. त्यातले 4% आपण बेअर करायला तयार असलो तर फक्त 0.5% उरेल आणि 0.5% जर कारखान्याने घेतला तर इंटरेस्ट फ्री लोनसुद्धा मिळू शकतं आणि यावर सरकार विचार करेल. आणि हा उसाला जसा एक आपण लागू करतोय तसं म्हणजे उसाला जसं आग्रह धरतो तसं बाकीच्या पिकांना सुद्धा, प्रामुख्याने मोसंबी असेल, संत्री असेल, केळी असतील, कापूस असेल, सगळ्यालाही करायला लागेल तर उत्पादकता वाढेल. पाणी वाचेल की नाही वाचेल ते बरोबर आहे. आपण 4 मुद्दे, निम्म पाणी लागतं ड्रीपमध्ये, अधिक शेती अधिक शेती आपली जाऊ शकते. बरोबर आहे. आपण 4 मुद्दे मांडले. त्यातला पहिला मुद्दा आहे की ही कोणत्याही प्रकारची सक्ती नाही, तर याच्यामुळे पाण्याची बचत होईल, उत्पादकता वाढेल आणि एक प्रकारे इंटरेस्ट फ्री लोनच्या दृष्टिकोनातून सरकार पावलं टाकतंय. आता 4% हेच मुळात सरकार बेअर करणार आहे आणि त्यातले 2% फक्त शेतकऱ्याच्या डोक्यावर आहेत आणि इतर पिकांना देखील लागू करायचा आपला विचार आहे. राजू शेट्टी, गेले अनेक वर्ष या विषयाची चर्चा चालू होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात मला स्वतःला माहिती आहे, मी त्यांना प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की कुठेतरी नियमन यायलाच पाहिजे. या निर्णयाचं आपण स्वागत करताय की या निर्णयाकडे, सरकारच्या हेतूकडे आपण काही वेगळ्या नजरेनं बघणार आहात? राजू शेट्टी. खरं तर ऊसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऊसाला लागणारं जे पाणी आहे आणि त्या पाण्याचा होणारा गैरवापर याबद्दल सातत्यानं बोललं जात आहे. परंतु ऊस उत्पादक शेतकरी हा विहिरीच्या माध्यमातून सिंचनासाठी त्याच्या सुविधा उपलब्ध आहेत, ट्यूबवेल, त्याचबरोबर कालव्यामार्फत मिळणारं पाणी आणि बारमाही वाहणाऱ्या नदीतून लिफ्ट करून जे पाणी आणतात, अशा पद्धतीने सिंचनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये खास करून ऊस उत्पादक शेतकरी हा अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचा भरणा मोठा आहे आणि या शेतकऱ्यांनी एकट्याला लिफ्ट योजना परवडत नाही, म्हणून एकतर सामूहिक किंवा सहकारी लिफ्ट योजनेच्या माध्यमातून आपल्या शेतापर्यंत पाणी नेलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये अर्धा एकर किंवा अगदी आमच्या डोंगरी भागातल्या तालुक्यामध्ये 10 आणि 15 गुंठ्यांचे जे काही ऊसाचे प्लॉट आहेत त्यामध्ये त्यानं ठिबक सिंचन कसं करायचं हा खरा प्रश्न आहे. ठिबकमुळं पाण्याची बचत होते का? तर होते. त्यामुळं जमिनीचा गुणवत्ता वाढते का? तर वाढते. त्यामुळं उत्पादकता वाढते का? वाढते. हे सगळे मुद्दे मला मान्य आहेत, परंतु छोट्या शेतकऱ्याला ठिबक सिंचनाचा संच बसवणं आणि त्यासाठी करावी लागणारी जी भांडवली गुंतवणूक आहे आणि त्या गुंतवणुकीचा त्या शेतकऱ्यावर पडणारा बोजा याचा विचार केला तर हे अशक्यप्राय आहे. दुसरी गोष्ट, संच बसवायचा असेल तर त्याला पुन्हा विजेचं कनेक्शन घ्यायला पाहिजे. विजेच्या कनेक्शनची मागणी 5-5 वर्षे शेतकऱ्यांनी करून सुद्धा त्याला वीज मिळत नाही आणि मग या ठिबकसाठी वीज कुठली मिळणार आहे मला माहिती नाही. आणि तिसरी गोष्ट, याच्यामध्ये सरकारनं अशा पद्धतीनं धडाक्यात निर्णय घेतला तर एकाच वेळी मागणी वाढली तर ठिबक सिंचन संचाची उत्पादन करणाऱ्या हे जे काही कंपन्या आहेत ते निश्चितच किमती वाढवून ठेवणार. आधीच जीएसटीचा त्याच्यावर बोजा पडलेला आहेच आणि मग त्यामुळं पुन्हा शेतकऱ्यांची लूट ठरलेली आहेच
आणि एवढं करून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकार ही जे काय सक्ती करू पाहत आहे ह्या सक्तीला माझा ठाम विरोध आहे. तुम्ही प्रोत्साहनात्मक भूमिका घ्या, तुम्ही सबसिडी वाढवा, तुम्ही शेतकऱ्यांना आग्रह करा, शेतकऱ्यांचं प्रबोधन करा, त्यांचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी साखर कारखान्यांची मदत घ्या. परंतु जर का सक्ती होणार असेल तर मग मात्र त्या गोष्टीला आमचा ठाम विरोध असेल. जयंत पाटील यांच्याकडे जाण्यापूर्वी दादा याचं स्पष्टीकरण महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे. ते म्हणजे आपल्या सरकारनं आजच्या या निर्णयाद्वारे ठिबक सिंचन नसेल तर ऊसाची शेती घेता येणार नाही अशी काही सक्ती केलेली आहे का? आपल्या निर्णयाचा आजच्या नेमका अर्थ काय? आणि हे महत्त्वाचं अशा करता आहे की कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांच्यापासून ते जलतज्ञ राजेंद्र सिंग यांच्यापर्यंत सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या 2 वर्षापूर्वी पडलेल्या दुष्काळाला ऊसाचं दिलेलं जाणारं पाणी कारणीभूत आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. दादा, मी सुरुवातीला माननीय राजू शेट्टीजींचा आभार मानतो की त्यांनी हे मान्य केलं की खर्च हा फॅक्टर सोडला तर बाकी सर्वार्थाने ठिबक हे शेतकऱ्याला आवश्यक आहे, उपयोगी आहे. त्यांनी फक्त मुद्दा मांडला तो प्रामुख्याने खर्चाचा मुद्दा मांडला किंवा त्याला ते परवडणार की नाही. आणि त्यामुळे मी सुरुवातीलाच राजू शेट्टीजींचा आभार मानतो. आता त्याच्यामध्ये आज जो मंत्रिमंडळाने निर्णय घेतला त्याच्यामध्ये कुठेही सक्ती हा शब्द झालेला नाही आहे. हा आपण पुन्हा समजून घेतलं पाहिजे. आता आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल तालुक्यामध्ये समरजित घाडगेंच्या नेतृत्वाखाली एक 150 एकराची ग्रुप ड्रीप फुल्ली ऑटोमाइज आणि सोलर बेस करतो. साधारणतः 1 लाख रुपये पर एकरी आम्हाला खर्च येणार आहे आणि त्या 1 लाख रुपये एकरी खर्च येण्यातून आम्हाला जवळजवळ जे डबल उत्पादन मिळणार आहे. कारण शेवटी ड्रीप म्हणजे काय तर डायरेक्ट मुळापर्यंत पाणी जाणं, डायरेक्ट मुळापर्यंत खतं जाणं, ह्याच्यातून उत्पादन वाढणार असेल डबल तर त्याने केलेली इन्व्हेस्टमेंट निघेलच ना. आता आम्ही 150 एकराची जी कागल तालुक्यामध्ये करतोय त्या 150 एकरामधून समजा त्या शेतकऱ्याचं उत्पादन डबल झालं तर त्याने केलेली इन्व्हेस्टमेंट म्हणजे आम्ही तर एक वेगळंच मॉडेल राबवतोय की त्याच्यामध्ये आम्ही सबसिडी नंतर कॉर्पोरेटला मोठ्या प्रमाणात आवाहन करतो की याच्यामध्ये तुम्ही काय कॉन्ट्रीब्यूट करा आणि पर एकरी 50,000 40,000 इथपर्यंत खाली आणण्याचा प्रयत्न करतो. हा एक एक्सेप्शनल मॉडेल झालं. पण त्याला समजा जरी आपण कल्पना करू 80,000 रुपये पर एकरी खर्च आला तरीसुद्धा त्याला मिळणारं जे उत्पादन आहे ते डबल व्हायला लागल्याला ते पैसे निघतील. एक मुद्दा राजू शेट्टीने उपस्थित केला तो महत्त्वाचा आहे की वीज या बाबतीमध्ये सुद्धा आता सगळी ड्रीप जी आहे ती सोलर बेस व्हायला लागलेली आहे. आम्ही कागल तालुक्यामध्ये पहिला प्रयोग जो येत्या 2-3 महिन्यात राबवतोय तो महाराष्ट्रातला पहिला प्रयोग असेल. आपण जर सोलर बेस जर हे प्रोजेक्ट राबवायला लागलो तर 100-200 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्या सोलरचा खर्च त्यांना परवडेल आणि विजेचा खर्च पडणार नाही, वन टाईम इन्व्हेस्टमेंट होईल आणि वीजसुद्धा त्याला प्रति दिवशी 16 तास इतकी मिळेल. आणि तर मला असं वाटतं की ह्यात काय काय ॲडव्हान्स सुधारणा आणता येतील, कसं हे फायदेशीर करता येईल याचा विचार नक्की केला पाहिजे. परंतु मूळ आपण शेतकऱ्याने ड्रीप वापरूच नये, त्याला खर्चाला परवडणार नाही अशाकडे तर नेता. मला असं वाटतं की आजचा निर्णय हा काहीतरी चुकीचा समाजापर्यंत पोहोचतोय की याच्यामध्ये पाणी वाचवणं हा एक भाग जसा आहे तसं शेतकऱ्याची उत्पादकता वाढवणं हा महत्त्वाचा भाग आहे. आपल्यासोबत जयंत पाटील आहेत, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, आणि त्याहीपेक्षा सुद्धा एका यशस्वी सहकारी साखर कारखान्याचे चालक मालक संचालक या तिन्ही भूमिकेत ते आहेत. या सगळ्याकडे आपण कसं बघताय? विशेषतः सरकारनं हा बहुचर्चित निर्णय घेतला आहे ज्याच्याबद्दलचं सूतोवाच आपलं सरकार राज्यात असताना जयंत पाटील अनेकदा करण्यात आलं होतं, परंतु हे धाडस या सरकारनं दाखवलं. या सरकारच्या निर्णयामध्ये काय धोके दिसतात आणि काय चांगली गोष्ट आहे असं वाटतं आपल्याला? जयंत पाटील, हे धाडस आहे असं मी म्हणणार नाही. यापूर्वी महाराष्ट्रात आपल्या सबसिडी चालू होती आणि दर एकरी साधारणपणे 18,700 रुपये आपण लहान शेतकऱ्याला सबसिडी देत होतो आणि मोठ्या शेतकऱ्याला 15,300 रुपये एकरी सबसिडी देत होतो. याचा अर्थ असा की ही सबसिडी आता शेतकऱ्यांना मिळणार किंवा नाही, पहिला प्रश्न आहे माझा. मला हे सगळं मान्य आहे की पाणी वाचणार आहे, उत्पादन वाढणार आहे आणि महाराष्ट्रात पाणी वाचवलं पाहिजे याबद्दल कोणाचंच दुमत नाही.
आणि जेवढं आपण ठिबक सिंचनावर जाऊ तेवढं पाणी वाचणार आहे याच्याबद्दल कोणतंही दुमत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकरी आज आपल्या महाराष्ट्रात जी योजना सबसिडीची होती, नरेंद्र मोदींचं सरकार आल्यावर पर ड्रॉप मोर क्रॉप या नव्या नावाने गोंडस नावाने ही योजना आली. पण मागच्या सरकार असताना, मनमोहन सिंगांचं सरकार असताना देखील महाराष्ट्रात ही योजना चालूच होती सबसिडी देण्याची. आणि ती सबसिडी देण्याची योजना माझ्याकडे आकडेवारी आहे प्रत्येक वर्षी किती सबसिडी आली. पण आता माझा प्रश्न आहे की ही केंद्र सरकारकडून येणारी सबसिडी ही राज्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार का? त्याचं उत्तर माझ्या मते नाही असं आहे. आणि म्हणून दादांना माझा प्रश्न एवढाच आहे की मराठवाड्यात सबसिडी सगळ्या महाराष्ट्रात ही सबसिडीच्या ऐवजी ही नवी योजना येणार का आणि ही सगळ्या महाराष्ट्रात लागू होणार का? एवढंच जरा दादांनी जर सांगितलं तर मग मी पुढे बोलेन. दादा बोला. 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे सबसिडी पूर्वी ज्या चालू होत्या त्या चालू राहणार आहेत का, आणि ही केंद्राची सबसिडी मिळाल्यानंतर इतर सर्व सबसिड्या बंद होणार का? मूळ जी सबसिडी योजना चालू आहे ती चालूच राहणार आहे. फक्त त्या सबसिडीतून किती शेतकरी आपण किती वर्षात कव्हर करणार याच्या मर्यादा आहेत. आणि त्यामुळे जर आपल्याला अधिक क्षेत्रावर ठिबक करायचं असेल तर ही ॲडिशनल योजना आपण आणलेली आहे की ज्याच्यातून एकाच वेळेला 3,000 कोटी वगैरे आपण नाबार्डकडून आणायच्या प्रयत्नामध्ये आहोत. तर एकाच वेळेला जवळजवळ 3-3.5 लाख हेक्टर इतकं ठिबक आपल्याला करता येईल. शेवटी जी सबसिडीची योजना आहे त्यातून वर्षाला काही हजार हेक्टर आपण करतो आहोत. या स्पीडने आपण कधी हे कव्हर करणार? नुसतं ऊसाचं क्षेत्र जरी कव्हर केलं तरी सुद्धा 10 लाख हेक्टर आहे. आणि एकूण महाराष्ट्रामधल्या शेती ज्याला आपल्याला ड्रीप देता येईल असं क्षेत्र 225 लाख हेक्टर आहे. या स्पीडने आपण कधी ते कव्हर करणार? त्यामुळे ती चालूच राहणार आहे सबसिडी. ही ॲडिशनल थोडं स्पीडअप करण्यासाठी आपण ही व्याजामधल्या सवलतीची योजना आणलेली आहे. त्यामुळे माननीय जयंतरावांना मी हे क्लिअर करू इच्छितो की ती मूळ योजना ही रद्द झालेली नाही. किंबहुना आपल्याला केंद्राकडे हा आग्रह धरावा लागेल की ही योजना दरवर्षी त्याचं एक टार्गेट असतं ते थोडं वाढवावं लागेल. पण ते टार्गेट वाढवून सुद्धा आपण पुरं पडणार नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारची एक ॲडिशनल योजना आपल्याला आणावी लागेल. जयंतराव काय सांगाल? आत्तापर्यंत महाराष्ट्रात या सबसिडीच्या माध्यमातून 20 लाख हेक्टरपर्यंत जमीन इरिगेट झालेली आहे. आणि आज माझ्याकडे राज्य सरकारची प्रेस नोट आहे. त्या प्रेस नोटमध्ये मुद्दा क्रमांक 6 मध्ये असं म्हटलेलं आहे की प्रतिथेंब अधिक पीक म्हणजे पर ड्रॉप मोर क्रॉप ही जी केंद्राची योजना आहे त्या योजनेचं येणारी केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना ऊस पिकासाठी बंद करण्यात यावी असं स्टेटमेंट आहे प्रेस नोटमध्ये. त्यामुळं हा मी प्रश्न विचारला. पण मला आनंद आहे की दादा म्हणतायत की हे ॲडिशनॅलिटी आहे. आणि ॲडिशनॅलिटी आहे हे दादांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही मान्य करतो. आणि म्हणून माझा पुढचा प्रश्न असा आहे की मराठवाड्यामध्ये आपण 14 ऑक्टोबर 2016 रोजी एक योजना जाहीर केलेली आहे. आणि मराठवाड्याच्या विभागासाठी 100% राज्य पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना राबवण्याचं धोरण आपण स्वीकारलेलं होतं. आणि ते 16, 17, 17, 18 आणि 18, 19 या 3 वर्षासाठी घोषित केलेलं. तर त्या योजना चालू राहणार का ती थांबणार? दादा काय सांगाल? मी पहिलं माननीय जयंतरावांची आकडेवारी क्लिअर नीट करतो. 20 लाख हेक्टर वगैरे काही ड्रीप केले आले नाही. आतापर्यंत मुळात 10 लाख हेक्टरच आहे ना ऊसाचं क्षेत्र. 2.25 लाख हेक्टर क्षेत्र हे आतापर्यंत ड्रीप खाली आलेलं आहे. 2.25 लाख हेक्टर इतकं कमी इतक्या वर्षाच्या ओव्हरऑल सर्व पिकांचं म्हणून सांगतोय मी. अहो जयंतराव, शेवटी प्रायोरिटीने आपण ऊसामध्ये जर वापरतो ड्रीप, बाकीचे कुठे वापरतायत तर ऊसामध्ये 2.25 लाख हेक्टर असेल तर आणखी 2.25 लाख हेक्टर ऍड करा. 4 लाख हेक्टर झालं. याच्यापेक्षा जास्त ओव्हरऑल नाही. माझी 4 लाख हेक्टर 5 लाख म्हणतो. चुकीची असेल पण माझा मुद्दा जो आहे त्याच्यावर आपलं लक्ष वेधतो मी. मुद्द्याकडे मी येतो की ज्या ज्या योजना आज अस्तित्वात आहेत त्या कुठल्याच योजना आपण रद्द केलेल्या नाहीत. ही एक आपल्या राज्यातलं अधिक क्षेत्र लवकरात लवकर ड्रीप खाली आणण्यासाठी, आपल्या राज्यातलं शेतकऱ्यांचं उत्पादन लवकरात लवकर डबल करण्यासाठी ही ॲडिशनल योजना आहे.
या पुढे जयंतरावांनी प्रश्न विचारण्या अगोदर एक छोटासा प्रश्न घेऊन मी जातो प्रदीप पुरंदरे यांच्याकडे. प्रदीप पुरंदरे, जे काही सगळं आहे ते ऊसासाठी, परंतु तुरीसाठी काही नाही, इतर गोष्टींसाठी काही नाही. एक प्रकारे ऊसाला झुकतं माप दिलं जात आहे, त्यामुळे इतर पीक उत्पादकांच्या मनामध्ये दुजाभाव आल्यासारखा निर्माण होणार आहे. काय वाटतं आपल्याला प्रदीप पुरंदरे? नक्कीच ठिबकबद्दल शासनाने निर्णय घेतला, हा तत्वतः चांगला आहे निर्णय, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. परंतु ठिबकला अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय परिमाणं असतात. शासनाच्याच वेबसाईटवरती ई ठिबकवरती आज काही माहिती मला बघायला मिळाली. ती माहिती मुद्दामून मी आपल्यापुढे मांडतो. 2016-17 या काळात लाभार्थी ज्यांचे अर्ज मंजूर झाले ठिबकसाठी, तर एकूण आकडा 1,65,000 आहे. त्यातले मराठवाड्यातले 34% आहेत, विदर्भातले 18% आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रातले 48% आहेत. साधारण 40,000 लाख रुपये सबसिडी वाटण्यात आली, रिलीज झाली. त्यातली 32% मराठवाड्याला गेली, 26% विदर्भाला आणि 42% उर्वरित महाराष्ट्राला मिळाली. आपण जर त्यात जातीनिहाय पण आकडेवारी दिली, कुठल्या जातींचं किती क्षेत्र ऊसाखाली ठिबकखाली आलं, तर त्याच्यामध्ये असं दिसतं की एकूण 90,930 हेक्टरपैकी SC 2%, ST 1.5%, OBC 25% आणि जनरल कॅटेगरी 70%. पैशाचं वाटपही साधारण असंच झालेलं आहे. पिकांचा विचार केला तर साधारण कॉटनला 46% क्षेत्र गेलेलं आहे आणि ऊसाला 18% क्षेत्र गेलेलं आहे. आणि ह्याच्यापेक्षा महत्त्वाची माहिती अशी की एकूण 81 मॅन्युफॅक्चरर्सना सबसिडीचं वाटप करण्यात आलं. त्यापैकी फक्त दोन जैन इरिगेशन आणि नेटाफेम यांना अनुक्रमे 42% आणि 17% नेटाफेमला सबसिडीचं वाटप झालं. आणि या दोघांनी मिळून आणलेला एरिया एकूण एरियाच्या तुलनेत 61% एरिया हा त्यांनी क्लेम केलेला आहे. त्या ही आकडेवारी बोलकी आहे, त्याच्याबद्दल मी काय परत भाष्य करण्याची गरज नाही. दुसरा मुद्दा आवर्जून सांगितला पाहिजे की प्रश्न केवळ कार्यक्षमतेचा नाही, प्रश्न केवळ उत्पादकतेचा नाही, प्रश्न पाण्याच्या फेरवाटपाचा आहे, पाण्याच्या पिकांच्या नियोजनाचा भाग आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की ऊसाचं क्षेत्र आपल्याला कुठल्या तरी एका टप्प्यावरती गोठवणं आवश्यक आहे, त्याशिवाय आपले पाण्याचे प्रश्न हे सुटणारे नाहीत. तेव्हा ठिबक म्हणजे मागच्या दाराने ऊसाचं क्षेत्र वाढवा असं त्याचा अर्थ होऊ नये. या अर्थाने विचार केला तर पाण्याची बचत होत नाही. म्हणजे मी आज 4 हेक्टर ऊस करतोय, मी ठिबक केलं, मीच माझा ऊस 4 हेक्टरच्या ऐवजी 8 हेक्टर केला, तर याला पाण्याची बचत समाजाच्या दृष्टीने म्हणता येणार. प्रदीप पुरंदरे, बचत केव्हा म्हणता येईल? प्रदीप पुरंदरे, हा प्रश्न एका व्यापक अर्थाने आपण पाहूया. उदाहरणार्थ आपल्याकडे मराठवाड्यामध्येच 2.5 लाख हेक्टरवर ऊस लावला जातो. उद्या या योजनेत सहभागी होण्याकरता जर सबसिडी मिळते म्हणल्यानंतर 5 लाख हेक्टरवर ऊस लावला गेला तर मग मूळ उद्देशाला चंद्रकांत दादा हरताळ फासल्यासारखा नाही का होणार? म्हणजे इफिशियंट इरिगेशन सिस्टीम याच्याऐवजी आपण काही भलतच करू का अशी एक भीती तज्ञ व्यक्त करतायत. याच्यात दुसरा पण एक मुद्दा विचारात घेतला पाहिजे. या सगळ्यासाठी पाणी कुठून आणणार आहोत आपण? यासाठी आत्ता आपण जर चित्र बघितलं तर शासनाची दुसरी योजना आहे मागेल त्याला शेततळं. त्याचा विपर्यास होतो आहे. लोक नॅचरल शेततळं बांधण्याच्या ऐवजी इनलेट आउटलेट शेततळं बांधण्याच्या ऐवजी जमिनीच्या वरती शेततळं बांधतायत. ते भूगर्भातलं पाणी उपसा करून पाणी भरतायत, जवळच्या तलावातलं पाणी उचलून ते पाणी घात आहेत. आणि असं पाणी जर ठिबक करून वापरणार असेल तर हे पाण्याचं केंद्रीकरण होणार आहे, पाण्याचं खाजगीकरण होणार आहे. आणि त्यातून मी ठिबक केलं हे म्हणण्यात काय फारसा अर्थ नाही आहे. दादा काय सांगाल? एकूण समाजाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पिकाचं नियमन होणं, ऊसाचं क्षेत्र गोठवलं जाणं. नाही, मला असं वाटतं की अशा प्रकारे लोकशाहीमध्ये तुम्हाला पिकांची बंदी करता येणार नाही, प्रबोधनच करता येईल. असे कायदे कधी करता येणार नाहीत आणि अशी हुकुमशाही आणता येणार नाही. प्रबोधन करावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी वाचवण्याच्या बरोबरीने बाकीच्या पिकांमध्ये सुद्धा कसा पैसा आहे हे आपल्याला लोकांपुढे मांडायला लागेल. परवाच आम्ही कोल्हापूरला एक मोठं प्रेझेंटेशन घेतलं. त्या प्रेझेंटेशन आम्ही पाहिलं की केळीचं उत्पादन हे ऊसापेक्षा जास्त पैसे देऊ शकतं, पेरूचं उत्पादन ऊसापेक्षा जास्त पैसे देऊ शकतं. आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये शेती विभागाचाही रोल आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रामधल्या NGOचा रोल आता वाढवला पाहिजे.
आणि त्या NGOजने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं प्रबोधन केलं पाहिजे की कशी पिकं आपल्याला बदलावी लागतील, कमी पाण्यामध्ये आपल्याला बाकीचे उत्पादन घेता येतील. आणि त्यामुळे 2.5 लाख हेक्टरचं मराठवाड्यातलं पाणी 5 लाख हेक्टरला वापरलं गेलं आणि त्यामुळे ऊस वाढला, तर हा त्या शेतकऱ्याने घेण्याचा निर्णय. कोणाला पाणी कमी मिळत आहे असा विषय असेल तर त्याच्या वाटपाचा विचार केला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा त्यांनी जो उपस्थित केला की जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाण्याचे साठे आपण खूप वाढवतो. हे गावोगाव आपण अधिकाधिक काम केलं पाहिजे की ज्याच्यामध्ये पाण्याचे साठे वाढवतो आणि तेच पाणी जमिनीमध्ये मुरण्यातून पाण्याची पातळीसुद्धा वाढवतो. आणि त्यामुळे सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून पाण्याचे साठे वाढवणं, जमिनीतला पाण्याची पातळी वाढवणं हे केलं पाहिजे. याला उत्तर जे पाणी आहे ते पाणी वाचलं तर कुठल्या पिकाने वापरावं याच्यावरती सक्ती नाही करू शकणार. राजू शेट्टी, मूळ प्रश्न आहे तो आहे पाणी वाटपाचा, ज्याच्यावर आमच्याकडे फारसं बोललं जात नाही. मूळ प्रश्न पाणी वाटपाचा असल्यामुळं चितळे समितीने जो पाणी वाटप सोसायटीमार्फत करा, मोजून पाणी द्या हे सांगून सुद्धा आता जवळपास 20-22 वर्ष झाली, परंतु त्या अहवालाची अंमलबजावणी आपल्याकडे झालेली दिसत नाही. मूळ प्रश्नाला अजून आपण हात घालत नाही असं वाटतं. राजू शेट्टी, पाण्याचं वाटप होत असताना पाणी वाटपासाठी ज्या सिंचनाचे अर्धवट प्रकल्प आहेत ते प्रकल्प सुद्धा पूर्ण होणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ कृष्णा खोऱ्यामध्ये जे पाण्याचं वाटप झालेलं आहे ते पाणी घेऊन जाण्यासाठी जे प्रकल्प ताकारी म्हैसाळ योजना म्हणा किंवा अन्य प्रकल्प आहेत ते पूर्ण न झाल्यामुळं पाणी अतिरिक्त राहतं. दुष्काळ पडला तरी सुद्धा 10 ते 12 TMC पाणी कर्नाटकमध्ये आजही कृष्णा खोऱ्यातून वाहून जातं. म्हणजे एका बाजूला महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की काही नद्या या शिलकीच्या खोऱ्या ज्या आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये पाणी शिल्लक आहे, उपलब्ध आहे. काही खोऱ्यामध्ये तुटीची खोऱ्या आहेत, त्या ठिकाणी पाण्याचं वाटप नीट होत नाही आहे. अर्धवट प्रकल्प पडलेले आहेत, त्यामुळे ज्यांचा हक्क त्या पाण्यावर आहे त्यांच्यापर्यंत ते पाणी पोचत नाही. आणि मग चर्चा अशी होते की जोपर्यंत ते पूर्ण प्रकल्प पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ते पाणी असंच वाहून जाऊन देण्यापेक्षा ज्यांना ते उचलणं शक्य आहे त्यांना उचलण्याची परवानगी तात्पुरत्या स्वरूपामध्ये द्यावी आणि त्या पद्धतीने ते वापरतात. आणि वापरल्यानंतर मग त्यांना वाटतं की हे पाणी आपलंच आहे आणि त्यातून विनाकारण पाण्याचा संघर्ष उभा राहतो. असं अनेक जिल्ह्यामध्ये पाण्याचा संघर्ष बघायला आपल्याला मिळतो. या पलीकडे जाऊन आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे पाण्याच्या समन्यायी वाटपाचा. 2009 साली आपल्याकडे ग्राउंड वॉटर ॲक्ट पास करण्यात आला, परंतु त्याची अंमलबजावणी आम्हाला होताना दिसत नाही. प्रदीप पुरंदरे, कुठेतरी या सगळ्याची पण आता उजळणी व्हायला पाहिजे. जर सरकार धोरणात्मक चांगले निर्णय घ्यायचा इच्छा व्यक्त करत असेल तर मग त्याच्या अंमलबजावणीची पण चर्चा व्हायला पाहिजे. प्रदीप पुरंदरे, काय सांगाल? अगदी नक्कीच. आपण भूजल कायद्याचा उल्लेख केला 2009च्या. तसं बघितलं तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सिंचनविषयक 9 कायदे आहेत. एक नाही 9 कायदे आहेत. त्या 9 कायद्यांपैकी 8 कायद्यांना नियमच नाही आहेत आणि आपण आपल्या राज्याला पुरोगामी राज्य म्हणतो. 76 सालचा कायदा आहे आपला, त्याला पालक कायदा म्हणतात सिंचनाचा. त्याच्यामध्ये मंत्री महोदयांच्या माहितीसाठी आवर्जून सांगतो मी की त्यात एक कलम आहे की ज्या कलमांमुळे पिकाचं नियमन करता येतं, विशेषतः दुष्काळात करता येतं. त्या कायद्याचे नियमच आपण केलेले नाहीत गेली 40 वर्ष. कसं नियमन करणार आहोत आपण? सक्ती करू नका हे ठीक आहे, पण जेव्हा पाण्याची कमतरता आहे, दुष्काळ पडला आहे, लोकांना पाणी नाही, त्यावेळेला ह्या गोष्टी अंमलात आणाव्या लागतात. त्यासाठी कायदे आहेत, त्याचे नियमच आपण केलेले नाहीत. तेव्हा हा फार मोठा त्रुटीचा भाग आहे. मला दुसरा मुद्दा आवर्जून सांगितला पाहिजे की ठिबकच्या बाबतीमध्ये आपण कार्यक्षम आहे असं नेहमी म्हणत असतो. ह्याचं मूल्यमापन खरं केलं आहे का कधी? आपण जे पुस्तकात शिकतो, जे कागदावरती सांगितलं जातं त्या पद्धतीने ठिबक राबवलं जातं आहे का व्यवहारात? एकदा मूल्यमापन व्हायला पाहिजे. त्याच्या मेंटेनन्सचे प्रश्न काय आहेत, त्याच्या डिझाईनचे प्रश्न काय आहेत, लोक हे झाडांना ते गुंडाळून का ठेवतात, का वापरत नाहीत, या सगळ्यांचा एकदा शांतपणे विचार केला पाहिजे. आणि एवढी मोठा आपण ठिबकची योजना अंगावर घेत असताना या सगळ्याचा विचार व्हायला पाहिजे की याचं उत्पादन कोण करणार आहे, याचं डिझाईन कोण करणार आहे, मेंटेनन्सची सर्व्हिस कोण देणार आहे, ह्याचं आयुष्य किती आहे. ठिबकचं आयुष्य 8-10 वर्षाचं असणार आहे.
पंपाचं आयुष्य 10-15 वर्षाचं असणार आहे, त्याच्यानंतरही पुन्हा गुंतवणूक करावी लागणार, त्या खर्चाचा विचार आपल्याला करावा लागेल. तर हा शासनाच्या योजनेमध्ये मला असा कुठं व्यापक एक मोठा विचार दिसत नाही. दादा हेतू काय चांगला सांगाल आहे. चंद्रकांत दादा? पण हा एकूण विचार केल्याशिवाय या गोष्टी करणं मला वाटतं चंद्रकांत की दादा? घातक ठरते. नाही, मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा ठिबकची रिक्वायरमेंट निर्माण होईल त्यावेळेला कंपन्या मार्केटमध्ये इतक्या आहेत की ते त्याचं उत्पादन वाढवतील. असं अगदी उद्या आपण ऑर्डर दिली आणि परवा पूर्ण करायचं असं ते होणार नाही. त्यामुळे उत्पादन वाढेल. ज्या वेळेला अशा प्रकारच्या गोष्टी वाढतात त्यावेळेला त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी उभ्या राहतात. टी व्ही होता का हो, गावोगाव घरोघर नव्हता. त्यावेळेला टी व्ही नव्हता म्हणून त्याचे टेक्निशियन नव्हते. आता टी व्ही आला, टेक्निशियन आला. आधी रेडिओ होता, रेडिओचा टेक्निशियन होता. आता मोबाईल होता, आधी नव्हता, मग त्या टेक्निशियन नव्हता. मोबाईल आला, टेक्निशियन आला. या सगळ्या गोष्टी मार्केटच्या आवश्यकतेप्रमाणे डेव्हलप होत जातात. मला असं वाटतं की त्या नाही आहेत म्हणून आपण थांबायचं का? आपल्याला हे लक्षात घ्या. 8 वर्ष नशीब मला पुरंदरेने 8 वर्षाचं लाईफ मान्य केलं. तर 8 वर्षामध्ये त्याची डबल उत्पादकता झाली की त्याला पैसे किती मिळाले ते कागदावर लिहून काढा. 10 वेळा तो संच विकत गेला 8 वर्षानंतर. मला असं वाटतं की आपण थोडं असा विचार केला पाहिजे की थोडी ग्रामीण इकॉनॉमी जर आपल्याला वाढवायची असेल, ग्रामीण अर्थशास्त्र सगळं बदलायचं असेल, ग्रामीण भागाचा देशातल्या GDPतला रोल वाढवायचा असेल तर यापुढे मोठ्या प्रमाणावर शेती आधुनिक करण्याला पर्याय नाही. आधुनिक करायची तर त्याला पैसे लागणार, कर्ज घ्यावे लागतील. सरकारने त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना आणाव्यात. ट्रॅक्टर नव्हते पूर्वी त्यामुळे टेक्निशियन नव्हते. ट्रॅक्टर आले तर घराघरात ट्रॅक्टर आले. पण ते ट्रॅक्टर रिपेअर करणं टेक्निशियन आणखी हो. तर ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतील. काय काळजी करायचं कारण? दोन मुद्दे आहेत आणि जयंत पाटील यांचं त्याच्यावरचं मत जाणून घ्यायचं. एक म्हणजे अनुदानं जयंतराव वेळेवर मिळताना दिसत नाहीत. ती आपल्या राज्याच्या वेळी पण शेतकऱ्यांची ओरड होती आणि आत्ता देखील त्या संदर्भामध्ये शेतकरी बोलतात. थकबाकी आहे, अधिकाऱ्यांची अनास्था आहे आणि त्याहीपेक्षा शेतकऱ्यांचे पूर्वाग्रह आहेत. हे सगळं दूर करण्याकरता आपण काही सूचना करू शकाल का या सरकारला? भाग क्रमांक 1 आणि भाग क्रमांक 2, अनुदानात घोटाळे पुष्कळ होतात. आपल्याला आठवत असेल सोलापूरमधल्या अनुदानाचा घोटाळा खूप गाजला होता. शेतकऱ्यांचे पैसे एजंटांनीच खाल्ले होते आणि नंतर सगळं रेकॉर्ड सोयीस्करपणे जळून गेल्याची सुरस कथा देखील माध्यमांनी त्यावेळी चालवलेली होती. अनेक ठिकाणी असे घोटाळे होतात. या घोटाळ्यांना पायबंद कसा घालणार? मग ही योजना आली तर ती फक्त कागदावरच राहणार नाही का? आपल्याला काय वाटतं जयंतराव पाटील? एक म्हणजे असं काही ठिकाणी 1-2 ठिकाणी झाले आपण जे म्हटलं तसं, पण सरसकट सगळीकडे असं होऊ शकत नाही. आणि सरकारने थोडंसं जास्त चांगलं विजिलन्स ठेवलं तर मला वाटतं अनुदानातले घोटाळे आपल्याला टाळता येणं सहज शक्य आहे. आणि सरकार आता याच्यामध्ये तर सरकारने एक ठिबक योजना जी आहे त्यात मी मगाशी वाचलं की 1 महिन्याच्यात सरकारला ते ठिबक सिंचनाचं बिल 1 महिन्याच्या आत सादर करणं आवश्यक आहे असंही त्यात लिहिलेलं आहे. त्यामुळं थोडे बरेचसे विजिलन्स करण्याचा प्रयत्न सरकार नेहमीच करतं, कुठलंही सरकार करतं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुदानाच्या बरोबर आपण आता माननीय चंद्रकांत दादांनी जे सांगितलं की आपण सगळं कर्ज म्हणूनच देणार आहे, म्हणजे अनुदानाची योजना चालूच राहणार आहे. मला ते अजून दादा म्हणतात म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवू आणि त्याच्यावरच्या शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची, म्हणजे त्याच्यानंतर जर अनुदानाची सरकारची योजना कधी थांबणार हे कळलं पाहिजे. त्यानंतर उरलेल्यांना सरकार कर्ज देणार आहे, त्याचे 4% सरकार सोसणार आहे, 2% शेतकऱ्यांना सोसणार आहेत. आता या संदर्भामध्ये सरकारच्याकडून म्हणजे मी मगाशी प्रेस नोट ज्याचा उल्लेख केला त्याप्रमाणे आता जर सगळंच कर्ज असेल तर ते विजिलन्स चांगल्या पद्धतीने ते मॉनिटरही करता येईल, कारण शेतकरीच कर्ज काढणार आहे. त्यामुळे सरकार त्याचं व्याज नंतर 4% जे काही देणार आहे परत राज्य सरकार शेतकऱ्यांना किंवा बँकांना, ते नंतरचा प्रश्न आहे. पण सबसिडी किंवा व्याज या सगळ्या योजना करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपण या योजनांच्याकडे, मगाशी आपल्या तज्ज्ञांनी सांगितलं की झाडाला ठिबक सिंचनाचे संच बांधून ठेवलेले असतात, पण असे कुठं तर ज्यावेळी जिथं पाण्याचा वापर होत नाही किंवा जिथं मध्ये मध्ये पाण्याचा दुष्काळ असतो असे प्रश्न. पण रेग्युलर जो शेतकरी आहे
तो ठिबक सिंचनाचा वापर चांगला करेल, त्यात काही माझ्या मनात शंका नाही. फक्त सरकारने सबसिडी आणि त्यानंतर हे कर्जाचं प्रकरण हे जे आज जाहीर केलेलं आहे, तर ह्याची म्हणजे सबसिडी कोणाला मिळणार आणि कर्जाचं प्रकरण कोणासाठी चालू होणार हे सांगितलं पाहिजे. नाहीतर घोळ चालू झाला की पुढचे वर्ष संपेपर्यंत एकही प्रस्ताव मंजूर होणार नाही आणि मग सरकारचे पैसे वाचतील अशी माझी शंका आहे. याला जोडून चंद्रकांतदादा उत्तर देण्या अगोदर आपल्याला आणखीन 2 याचे उपप्रश्न आहेत. एक म्हणजे तुम्ही म्हणताय की आता ठिबक सिंचन हे बंधनकारक, तर मग उद्या शेतकरी म्हणतील आम्हाला सिंचन देखील बंधनकारक सरकारवर आम्ही करतो, तर त्याला आपण उत्तर काय देणार? आणि या निर्णयामुळं जर ठिबक सिंचन नसेल तर सहकारी साखर कारखाना त्याचा ऊस जर उचलणार नसेल तर कारखान्याचे पदाधिकारी, चालक, मालक, संचालक म्हणजेच पर्यायाने आमदार, खासदार या मंडळींसाठी भ्रष्टाचाराचं एक नवा कुरण उपलब्ध होणार आहे का? मी सुरुवातीलाच एक क्लिअर केलेलं आहे की याच्यामध्ये कुठेही सक्तीचा विषय नाही आहे आणि शेतकऱ्यांना हे कळतं की मला ठिबक लावायला मिळालं, मग ते अनुदान पद्धतीने मिळो किंवा व्याज कमी पडण्याच्या पद्धतीने मिळो, मला ठिबक करायला मिळालं की माझं उत्पादन वाढणार आहे आणि त्यामुळे तो ठिबककडे जाणारच आहे. त्याला सक्ती करावीच लागणार नाही. त्याला आज सहजपणे उपलब्ध होत नाही म्हणून तो लावत नाही आहे. तर मला असं वाटत नाही की अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होईल की ज्यांनी लावलं नाही त्यांचा ऊस उचलला जाणार नाही वगैरे. हा मला असं वाटतं की काहीतरी एका दिवसात इतकं कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं या महाराष्ट्रात, हे मला फार मोठं आश्चर्याचं वाटतं. असा कुठलाही विषय नाही आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ठिबक लावावं यासाठी त्याला एक प्रोत्साहन म्हणून एक योजना आणली आहे. त्याला वाटतंच आहे मला ठिबक लावायचं आहे, कारण त्याला हे दिसतंच आहे की उत्पादन वाढणार आहे, त्याला हे दिसतंच आहे की पाण्याची बचत होणार आहे, त्याला दिसतंच आहे की त्याची जमीन चांगली राहणार आहे. त्याला आतापर्यंत अनुदानाच्या संख्येमध्ये मर्यादा होती, त्यामुळे त्याला मिळत नव्हतं. आता या नवीन योजनेमध्ये त्याला मिळणार आहे. त्यामुळे साखर कारखाने त्याचा ऊसच उचलणार नाहीत आणि मग म्हणतील की ठिबक लावा आणि दाखव ठिबक लावलेलं मग ऊस उचलू, हे काहीतरी काल्पनिक आहे असं मला वाटतं. याच्या अंमलबजावणीतले धोके लक्षात घेता प्रदीप पुरंदरे अगदी थोडक्यात सांगा, आपण सरकारला जलसिंचन अभ्यासक म्हणून काय सूचना कराल? योजना तर चांगली आहे परंतु अंमलबजावणीतले अनेक धोके आहेत, काय सांगाल? मला आवर्जून हे सांगावं वाटतं की योजना चांगली आहे. मूलभूत प्रकारच्या पायाभूत सोयी आपण याच्यातून निर्माण करणार आहोत. पाण्याच्यासाठी हे कार्यक्षम वापरासाठी हे आवश्यक आहे. ही सगळी योजना केवळ बाजारावरती सोडून उपयोग होणार नाही, मार्केट फोर्सेसवरती सोडणं योग्य राहणार नाही. मार्केट फोर्सेसवरती तुम्ही सोडलं की कंपन्याचं मोनोपोली होणार. म्हणून मी मगास मला आकडेवारी वाचून दाखवली कोणत्या 2 कंपन्यांकडे सगळं चाललेलं आहे. महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठ्या शेतकरी वर्गाला पाण्यासारख्या मूलभूत बाबतीमध्ये बाजारावरती ढकलून देणं आणि आपोआप सगळ्या गोष्टी होत राहतील असं म्हणणं हे योग्य नाही. त्यासाठी शासनाची सुनियोजित योजना असायला हवी. आणि मग आम्ही म्हटल्याप्रमाणे डीलरने डिझाईन केलं असं नाही व्हायला पाहिजे. डिझाईन व्यवस्थित व्हायला पाहिजे, त्याचं इन्स्टॉलेशन व्यवस्थित व्हायला पाहिजे, त्याच्या मेंटेनन्सच्या अडचणी सुटल्या पाहिजेत, त्याचे ऊर्जेचे प्रश्न आहेत, या सगळ्याचा एकत्रित गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे. स्रोताचा देखील विचार व्हायला पाहिजे. आपण ड्रीपचा विचार करतोय, ड्रीपसाठी पाणी आणणार आहे कुठून? ड्रीपसाठी कॅनॉलच्या बाबतीतनं पाणी आणणार असेल तर त्याची व्यवस्था वेगळी करावी लागेल, त्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. बरोबर आहे. अगदी प्रदीप पुरंदरे आपण म्हणतात ती गोष्ट 100% खरी आहे. बोलण्यामध्ये एखादा धरण जेव्हा नियोजन केलं जातं तेव्हा जेवढं क्षेत्र ओलिताखाली येईल असं म्हटलं जातं तेवढं खरोखरच त्या धरणामुळे ओलिताखाली आजपर्यंत आलंय का याचाही कुठेतरी अभ्यास करायची गरज आहे. पण प्रेक्षको, ऊसाला ठिबकचा उतारा या विषयावरची ही चर्चा आपण पाहिली. सरकारनं ऊस लागवडीसाठी ठिबकची सक्ती केलेली नाही, केवळ पाण्याची बचत होणार म्हणूनही या निर्णयाकडे पाहू नका, तर ठिबकमुळं शेतकऱ्याच्या पिकाची उत्पादकता जवळपास दुपटीनं किंवा त्यापेक्षा जास्त वाढणार आहे असं महसूल, केळी, मोसंबी, संत्री अशा अनेक पिकांचं उत्पादन वाढणार आहे. त्यामुळे त्या पिकांसाठी सुद्धा लवकरात लवकर आम्ही कमी व्याजदराचं कर्ज उपलब्ध करून देणार आहोत. कोणत्याही कंपनीच्या फायद्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलेला नाही असा स्पष्ट खुलासा देखील त्यांनी केला. ठिबकमुळे उत्पादकता वाढेल, उत्पादन वाढेल, पण छोट्या शेतकऱ्यांसाठी ठिबकची गुंतवणूक करणं परवडणार आहे का? गेली 5 वर्ष मागणी करूनही वीज जोडणी मिळत नाही, मग ठिबकसाठी वीज जोडण्या आणणार कुठून? हे सगळे सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केले.
तर ऊस उत्पादकांना ठिबकसाठी सक्ती होणार असेल तर आमचा त्याला ठाम विरोध असेल असं देखील त्यांनी आवर्जून सांगितलं. त्यावर उत्पादन वाढवल्यावर आपोआप गुंतवणुकीचा खर्च भरून निघेल. सौर ऊर्जेवर चालणारे ठिबक सिंचन योजना शेतकऱ्यांनी एकत्र येऊन राबवाव्यात असा तोडगा चंद्रकांत दादांनी सुचवला. याआधी ठिबकला दिलं जाणारं केंद्र सरकारचं अनुदान यापुढे सुरू राहील का आणि मराठवाड्यासाठीची सूक्ष्म सिंचन योजना यापुढे सुरू राहणार आहे का असे सगळे सवाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मांडले. तेव्हा याआधी सुरू असलेल्या योजना यापुढेही सुरू राहणार आहेत. सरकारनं घेतलेला हा एक अतिरिक्त निर्णय आहे असा अत्यंत महत्त्वाचा खुलासा आज चंद्रकांत दादांनी केला. हा केवळ पाण्याच्या फेरवाटपाचा प्रश्न नाही तर पीक पॅटर्नचं नियोजन करण्याची गरज आहे. ऊसाचं लागवड क्षेत्र गोठवण्याची गरज आहे. असं असताना ठिबकची सक्ती करून आपण मागच्या दारानं एक प्रकारे ऊस लागवडीला प्रोत्साहन देत आहोत का याचा विचार केला पाहिजे असं मत प्रदीप पुरंदे यांनी मांडलं. किंवा लोकशाहीत कोणत्याही पिकावर बंदी घालता येणार नाही. शेतकऱ्यांचं प्रबोधन बंदीऐवजी करावं लागेल असा मुद्दा चंद्रकांत दादांनी मांडला. प्रेक्षको, ऊस हे आमच्याकडचं अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. सर्वात जास्त पाणी आणि सर्वात जास्त लागवडीचं क्षेत्र जर कुठे असेल तर त्या दोन पिकांमध्ये आज ऊसाचं नाव आहे. ऊसावर महाराष्ट्राचं राजकारण देखील खेळलं जातं हा त्यातला मुद्दा आहे. कोणत्याही निवडणुका नसताना हा निर्णय घेतला गेला याचं टायमिंग देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. या निर्णयामुळे कारखान्यांचे अधिकारी आणि पदाधिकारी यांना चरण्यासाठी कुरण मिळू नये आणि खरोखरच या योजनेचा फायदा त्या अल्पभूधारक ऊस लावणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत मिळावा आणि भूजलाची पातळी वाढावी एवढीच इच्छा. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.